नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। देसाईगंज तालुका के कुरूड ग्रामीण अस्पताल में चल रही आशा वर्कर भर्ती प्रक्रिया पर गंभीर सवाल उठ रहे हैं। उम्मीदवारों ने आरोप लगाया है कि भर्ती में चयन के लिए 20,000 की अवैध मांग की जा रही है। स्थानीय महिला उम्मीदवारों का कहना है कि भर्ती प्रक्रिया में भारी अनियमितताएं हो रही है और पात्र उम्मीदवारों को नजरअंदाज किया जा रहा है। इसको लेकर आक्रोशित महिलाओं और ग्रामीणों ने तहसीलदार व अधिकारियों को ज्ञापन सौंपते हुए वर्तमान भर्ती प्रक्रिया तुरंत रद्द कर नई और पारदर्शी तरीके से भर्ती करने की मांग की है। देसाईगंज तालुक्यातील कुरूड या ठिकाणी दोन जे पदभरती करायची होती आशा वर्करची, त्या पदभरतीमध्ये दोष आढळून आलेला आहे। सदर जी ज्यांनी या विषयी तक्रार केलेली आहे, कल्याणी वासनिक, ही देखील उच्च शिक्षित आहे, ही विधवा आहे आणि विधवा असताना तिला या प्रक्रियेमध्ये डावलण्यात आलं। तिथल्या डॉक्टरांनी त्या महिलेकडे 20,000 रुपयाची मागणी केली असं तिचं प्रामाणिक मत आहे। त्यामुळे आणि ज्या आधारे तिचे गुण कमी करण्यात आले। वास्तविक पाहता या सगळ्या प्रक्रियेची व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे होती, परंतु THO डॉक्टर ठिकरे, डॉक्टर सरमाके आणि ज्या काही त्या आशा गटप्रवर्तक आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची याविषयी व्हिडिओ रेकॉर्डिंग केली नाही आणि सरळ पैसे लाटण्याच्या हेतूने त्या मुलीला कमी गुण देऊन तिला या प्रक्रियेतून बाद केले। त्यामुळे तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन सादर केले। माझं नाव कल्याणी महेश वासनिक, राहणार कुरूड। मी आशा वर्कर या पदासाठी फॉर्म भरला होता कुरूडमध्ये। तर मी जसं फॉर्म नेऊन द्यायला गेली कुरूडमध्ये PSCला, तर डॉक्टर शेळमाके आहेत तिथले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, त्यांनी मला 20,000 रुपयाची मागणी केली आणि ती मी मागणी पूर्ण न करू शकल्यामुळे त्यांनी मला इंटरव्ह्यूमध्ये माझे मार्क्स कापले। मी पात्र असूनसुद्धा त्यांनी माझे मार्क्स कापले आणि या पदामधून मला ढवळण्यात आला। त्याच्यामुळे ही मला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न आहे। देसाईगंज से बाबू कुरैशी की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।